नागपूर शहरातील यशोधरानगर पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत संघर्षनगर परिसरातील एका घरावर छापा टाकून 7 किलो 61 ग्राम गांजा जप्त केला आहे। जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत 1,76,525 रुपये इतकी आहे। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी NDPS कायद्यातील सर्व तरतुदीचे पालन करत कायदेशीर पंचासमक्ष कारवाई केली। यावेळी घराची झडती घेतली आणि विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला गांजा आढळून आला। या प्रकरणात मोहम्मद सरफराज अख्तर सत्तार अन्सारी वय 39 आणि गौसिया परवीन सरफराज अन्सारी वय 35 या दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे। त्यांच्या विरुद्ध यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 539/2026 अंतर्गत NDPS कायद्याच्या कलम 8 क 20 ब 2 ब आणि 29 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त नित्यानंद झा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस चांद शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कांडसे आणि यशोधरा नगर पोलिसांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली।